मित्रांनो, ज्यांना सरकारी नोकरी करायची आहे त्यांच्यासाठी आजची आपली व्हिडिओ खूप महत्वाची आहे. 297 जागांची बंपर भरती लोकसेवा आयोगामध्ये निघालेली आहे. काय आहे ही भरती, काय आहे ही जाहिरात आणि कुणासाठी असणार आहे नोकरी, ही संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. चला आपल्या स्क्रीनकडे वळूयात. नमस्कार मंडळी, मी त्रिशला क्लाउड मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. मित्रांनो, लोकसेवा आयोगाची जी 297 जागांची भरती निघालेली आहे त्याची जाहिरात आज आपण बघणार आहोत. काय आहे ही भरती, कुणासाठी असणार आहे, चला स्क्रीनकडे वळूयात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ही भरती आहे आणि 297 पदांकरता ही भरती आहे. वेगवेगळी पदे इथे दिलेली आहेत. ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात आहे आणि यामध्ये शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी गट ब या संवर्गातील एकूण 297 पदांच्या भरती करता विविध ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. यामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी, खेळाडूंसाठी, महिलांसाठी, सर्वसाधारण आणि एकूण पदे ही संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. मित्रांनो, ही जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून काढण्यात आलेली आहे. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी हे अर्ज मागवण्यात येत आहेत. यामध्ये अर्ज करण्याचा जो दिनांक आहे 20 मार्च 2026 ते 9 एप्रिल 2026 पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. कोणकोणत्या पदांकरता आहे ते आपण बघूयात. मित्रांनो, यामध्ये दिलेला तपशील जो आहे त्यामध्ये अर्ज करायचा कालावधी जो मी तुम्हाला सांगितला आहे 20 मार्च 2026 पासून 9 एप्रिल 2026 पर्यंत तुम्हाला हा अर्ज करायचा आहे. 9 एप्रिल 2026 पर्यंत तुम्हाला परीक्षा शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे. मित्रांनो, यामध्ये त्यांनी भारतीय स्टेट बँकेत चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक हा 11 एप्रिल 2026 पर्यंत देण्यात आलेला आहे. चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 13 एप्रिल असणार आहे. मित्रांनो, वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी पात्रता असणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणत्या पदासाठी अप्लाय करायचं आहे त्यानुसार पात्रता तुम्ही एकदा तपासून घ्या. मी तुम्हाला पूर्ण जाहिरात ही वेबसाईट वरती जाऊन दाखवत आहे. मित्रांनो, आता आपण एमपीएससीच्या वेबसाईट वरती जाऊया. एमपीएससीची वेबसाईट मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिलेली आहे. इथे गेल्यानंतर आपल्याला 2026च्या वेगवेगळ्या जाहिराती इथे दिसत आहेत. बघा मित्रांनो, वैद्यकीय अधिकारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय गट ब जाहिरात. ही जाहिरात आपण ओपन करूया. मित्रांनो, इथे बघाल तर तुम्हाला वेगवेगळ्या जाहिराती दिसत आहेत. ही पहिली जाहिरात आहे. त्यानंतर 2026 साठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी उपसंचालक गट अ जाहिरात आहे. त्याच्यानंतर मोटर वाहन अभियोक्ता गट अ जाहिरात आहे. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गट अ जाहिरात आहे. त्यानंतर उपकार्यकारी आरोग्य अधिकारी महानगरपालिका सेवा बृहन्मुंबई महानगरपालिका गट ब जाहिरात आहे. त्यानंतर उप वैद्यकीय अधीक्षक क्षयरोग रुग्णालय समूह बृहन्मुंबई महानगरपालिका गट अ करिता जाहिरात आहे. ह्या अशा वेगवेगळ्या जाहिराती आहेत. यानुसार बघा तुम्हाला कुठल्या पदासाठी अप्लाय करायचं आहे त्यानुसार तुम्ही इथे अप्लाय करू शकता. मित्रांनो, ही जी पीडीएफ मी तुमच्या समोर दाखवत आहे या पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर डॉक्युमेंट्सची साईज काय असायला पाहिजे, डॉक्युमेंट काय असायला पाहिजे ही संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे. मित्रांनो, ही जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यायची आहे तुम्ही, त्यानंतरच अप्लाय करायचं आहे. मित्रांनो, आपण 2 जाहिराती ओपन केलेल्या आहेत. यामध्ये पहिली आहे उपकार्यकारी आरोग्य अधिकारी महानगरपालिका सेवा बृहन्मुंबई महानगरपालिका गट ब. त्यानंतर दुसरी जी जाहिरात आहे जी आपण ओपन केली होती ती आहे वैद्यकीय अधिकारी गट ब. मित्रांनो, आता आपण मोटर वाहन अभियोक्ता या जाहिरातीवरती क्लिक करूया. मित्रांनो, ही जाहिरात ओपन झालेली आहे. यामध्ये मोटार वाहन अभियोक्ता गट अ या संवर्गातील एकूण 6 पदांच्या भरती करता ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. मित्रांनो, ही जाहिरात सुद्धा व्यवस्थित बघून घ्यायची आहे. अशी वेगवेगळ्या पदांकरता वेगवेगळ्या जाहिराती इथे आलेल्या आहेत. त्या संपूर्ण जाहिराती मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. तुम्हाला ज्या पदासाठी अप्लाय करायचं आहे त्या पदावरती त्या जाहिरातीवरती क्लिक करायचं आहे. त्या पदासाठी काय पात्रता आहे, काय डॉक्युमेंट्स आहेत ही संपूर्ण माहिती या पीडीएफ मध्ये या जाहिरातीमध्ये त्यांनी दिलेली आहे. तर मित्रांनो, या जाहिराती आहेत, या संपूर्ण जाहिराती या पदांसाठी आहेत, ते आपण बघितलेलं आहे. आता आपण जरा वेबसाईट वरती जाऊन बघूयात ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे. मित्रांनो, आपण होम पेज वरती आल्यानंतर आपल्याला इथे वेगवेगळे टॅब दिसत आहेत. पहिला टॅब आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबद्दल उमेदवारासाठी माहिती. मित्रांनो, यामध्ये वेगवेगळे टॅब्स आहेत. यामध्ये अपात्र उमेदवारांची यादी, निकाल, मागील प्रश्नपत्रिका, सूचना, वेळापत्रक, घोषणापत्र, परीक्षा या सगळ्या गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत. ऑनलाईन सुविधावरती गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स यामध्ये दिसत आहेत. यामध्ये ऑनलाईन अर्ज प्रणाली आहे, संगणकाधारित परीक्षा, सराव परीक्षा आहे, गुणांची
पुनर्गणना आहे, प्रश्नपत्रिकेवरील आक्षेप आहे, वेगवेगळ्या गोष्टी इथे आपल्याला दिसत आहेत. यामध्ये आपण ऑनलाईन अर्ज प्रणाली यावरती क्लिक करूया. इथे गेल्यानंतर परत एकदा न्यू युजर रजिस्ट्रेशन या गोष्टी आहेत. आपण रजिस्ट्रेशन वरती जायचं आहे न्यू युजर असाल तर. मित्रांनो, इथे तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि तुमच्या ईमेल वरती आणि मोबाईल वरती आलेला ओटीपी सुद्धा इथे तुम्हाला टाकायचा आहे. इथे तुम्हाला तुमचा पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि कन्फर्म पासवर्ड म्हणजे तोच पासवर्ड परत एकदा टाकून कन्फर्म करायचा आहे. तुमची डेट ऑफ बर्थ जी आहे ती तुम्हाला व्यवस्थित इथे सिलेक्ट करायची आहे. मित्रांनो, इथे वेगवेगळे प्रश्न दिलेले आहेत. यामध्ये व्हॉट वॉज युअर चाइल्डहुड नेम, तुमचं लहानपणीचं नाव काय आहे, तुमचा चाइल्डहुड फ्रेंड कोण आहे, फेवरेट फ्रेंड कोण आहे, तुमचा ब्लड ग्रुप काय आहे, त्यानंतर तुम्ही कोणत्या वर्षी HSC कंप्लीट केलेला आहे, व्हॉट इज युअर फेवरेट टीचर, स्कूल टीचर नेम, व्हॉट इज युअर फेवरेट स्पोर्ट्समन, ही सगळी माहिती आपल्याला भरून इथे रजिस्टर म्हणायचं आहे. रजिस्टर केल्यानंतर तुमच्या ईमेलला आणि तुमच्या मोबाईलवरती टेक्स्ट मेसेज येईल. त्यामध्ये तुमचा आयडी आणि पासवर्ड कन्फर्म केलेला असणार आहे. तो मेसेज आल्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटनवरती क्लिक करायचा आहे आणि तो जो आयडी आणि पासवर्ड आहे त्याने तुम्हाला इथे लॉग इन करायचा आहे. तर मित्रांनो, ते लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पुढचा तुमचा फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. तुम्हाला जर हे तुमच्या मोबाईलवरती करता आलं तर योग्य आहे. जर नसेल जमत तर जवळच्या सायबरवरती जायचं आहे आणि तिथे हे फॉर्म्स भरायचे आहेत. तर मित्रांनो, ही होती MPSC ची म्हणजे लोकसेवा आयोगाची जाहिरात. थोडंफार ऑनलाईन अप्लाय कसं करायचं आहे याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. कशी वाटली ही माहिती, कशी वाटली ही जॉब अपडेट, नक्की मला कमेंट करून कळवा. आवडली असल्यास लाईक आणि वेगवेगळ्या अपडेटसाठी, जॉब अपडेटसाठी, वेगवेगळ्या योजनांसाठी आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद. क्लाउड मराठी.